अकोल्यातून एक धक्कादायक बातमी। जिल्हा स्त्री रुग्णालयातील माजी सहाय्यक अधीक्षक प्रमोद धेंगे यांनी प्रशासकीय अन्यायाविरुद्ध थेट आत्मदहनाचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे। लाहो ग्रामीण रुग्णालयात सध्या कार्यरत असलेल्या धेंगे यांना शासनाची रक्कम भरण्यास विलंब झाल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले होते। मात्र हे निलंबन सूडबुद्धीने आणि नियमांना डावलून केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। धेंगे यांचा दावा आहे की शासनाच्या कामासाठी खर्च झालेल्या रकमेचे सर्व तांत्रिक पुरावे आणि कागदपत्रे सादर करूनही त्यांच्यावर कारवाईची कुऱ्हाड चालवण्यात आली। 15 सप्टेंबर 2025 पासून वेतन आणि निर्वाह भत्ता न मिळाल्याने कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे। स्वतःच्या खिशातून खर्च केलेले 4 लाखांहून जास्त रक्कम प्रशासनाने अद्याप परत केले नसल्याची तक्रारही त्यांनी केली आहे। चौकशी अहवाल न देणे आणि पदाचा गैरवापर करून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केला आहे। आपले निलंबन तात्काळ रद्द करावे आणि थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी धेंगे यांनी आज अकोल्यातील आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला। मात्र घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला। या प्रकरणाने आता आरोग्य विभागातील अंतर्गत कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून वरिष्ठ प्रशासन यावर काय भूमिका घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तुर्तास इथेच थांबूयात। पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।